कृषी बांधवांना आणि भगिनींनो, मी संतोष लहाने. संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम कृषी बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की सगळ्यांना अवघड जाणारा घटक म्हणजेच कृषी घटक, त्यालाच आपण तांत्रिक घटक असं म्हणतो, आणि त्यासाठी अशी कोणतीच सिरीज मोफत नाही किंवा ज्या पद्धतीने आपण बाळासाहेब शिंदे सरांचे इंग्लिश लेक्चर वाचतो किंवा ते ऐकतो, त्याच पद्धतीनं ॲग्रिकल्चरसाठी मी ही मोफत सिरीज तुम्ही ऐकूही शकता, तुम्ही यूट्यूबवर पाहूही शकता. अशा पद्धतीची ही सिरीज महाराष्ट्रातील सर्वांसाठी मोफत करण्याचं मी एक निर्णय घेतलेला आहे. त्यावर तुम्हाला नक्कीच फायदा होईल, यात काही शंका नाही. आपण प्रत्येक दिवशी 100 प्रश्न घेणार आहोत आणि सुरुवात करत आहोत YCMOU या पुस्तकातून. तर चला सुरुवात करू. पहिला टॉपिक आपण घेऊ किंवा पहिला घटक जे की मृदाशास्त्राची तत्वे आणि कार्यपद्धती. जमिनीचे मूळस्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पेडॉलॉजी. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? एडॅफॉलॉजी. जमिनीच्या किती सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थराला माती असे म्हणतात? 10 ते 20. जमिनीतील कोणते सजीव जमीन भुसभुशीत करतात? गांडूळ. जमिनीच्या कणांमध्ये सर्वसाधारणपणे किती टक्के हवा आणि पाणी असते? 25%. जमीन किती घटकांनी बनलेली असते? 4. जमिनीत कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? खनिज पदार्थ. पालापाचोळा कुजल्यानंतर तयार होणाऱ्या तपकिरी काळ्या रंगाच्या पदार्थाला आपण काय म्हणतो? ह्युमस. ह्युमसयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा कशी असते? तर जास्त असते. जमिनीची सच्छिद्रता, त्यालाच आपण पोरोसिटी असे म्हणतो, ही मातीच्या कणांच्या कोणत्या घटकावर अवलंबून असते? मातीच्या कणांचा आकार. जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? CO2, त्यालाच आपण कार्बन डायऑक्साईड असं म्हणतो. जमिनीचा सामू किती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात? 6.8 ते 7.2. पृथ्वीच्या अंतर्भागातून वर येणाऱ्या लाव्हारसापासून तयार झालेले खडक कोणते? तर त्याचं उत्तर आहे अग्निजन्य खडक. चुनखडीचा खडक हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? जलजन्य खडक. लॅटेराईट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते? तांबडी. खालीलपैकी जलजन्य खडकाचे उदाहरण कोणते? चुनखडीचा खडक. काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? बेसॉल्ट. उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर कोणत्या खडकात झालेले आहे? मार्बल. मूळ खडकाचे रूपांतर होताना खनिजात कोणताही बदल होत नाही, त्यांना कोणती खनिजे म्हणतात? प्राथमिक खनिजे. मृदा ही कोणत्या खनिजांपासून बनलेली आहे? दुय्यम. चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर करतात? आयर्न पायराईट. काळ्या जमिनीतील कोणत्या मृदा खनिजामुळे पाण्याचे अधिक शोषण होते? मॉन्टी मोरिलो नाईट. जमिनीला लाल रंग कोणत्या मृदा खनिजामुळे येतो? केओलिनाइट. निसर्गात आढळणाऱ्या एकजिनसी, असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास काय म्हणतात? खनिज. कोणत्या कारकांमुळे खडकांचे लहान व मोठे तुकडे झाले तरी त्यांच्या अंतरंगात काहीच फरक पडत नाहीये? भौतिक. पुढीलपैकी कोणत्या कारकामुळे खडकांचे तुकडे होताना त्यांच्या अंतरंगात बदल होतो? रासायनिक. खनिजाच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात? सजलन. जमिनीचा पूर्ण उभाछेद होण्यास 200 वर्षे लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? काळ. सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात? ह्युमिफिकेशन. जमिनीच्या वरच्या थरातून विविध घटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात? इल्युव्हिएशन. जमिनीत कोणत्या थरास इल्युव्हियल थर असे म्हणतात? ए थर त्यालाच किंवा आपण अ थर म्हणतो.
जमिनीच्या वरच्या थरातील घटक जेथे येऊन साठतात त्याला कोणता थर म्हणतात? ॲल्युव्हियल. जमिनीचे मुख्यतः किती स्तर आहेत? 3, अ, ब आणि क. जमिनीच्या अ व ब स्तराला संयुक्तरित्या काय म्हणतात? सोलम. मृदा निर्मिती प्रक्रियेत तापमान किती अंश सेल्सिअसने वाढल्यास रासायनिक क्रियांचा वेग दुप्पट होतो? 10. जमिनीच्या कोणत्या थरास मूळ खडक असे म्हणतात? ड. जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात? जमिनीची संरचना. बारीक वाळूच्या कणांचा आकार किती मिलीमीटर असतो? 0.02 ते 0.2. 0.002 मिलीमीटरपेक्षा लहान आकारमानाच्या कणांना काय म्हणतात? चिकणमाती. पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असेही म्हणतात? पोयटा. भारी पोताच्या जमिनी कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते? चिकणमाती. चिकणमातीमध्ये तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवले जाते? 71 ते 80%. मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? वाळू. पुढीलपैकी कोणती जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते? वाळूसर. जमिनीच्या वर्गीकरणाच्या त्रिकोणी पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणते कण नसतात? पोयटा, वाळू आणि चिकणमाती हे कण नसतात. जमिनीतील घनकण, पाणी व हवा यांच्या विशिष्ट मांडणीस काय म्हणतात? जमिनीची संरचना. जमिनीची आदर्श घडण ही कोणत्या प्रकारची आहे? रवाळ. रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला काय म्हणतात? जमिनीचे फूल. पालापाचोळ्या कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? ह्युमस. सर्वसाधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर काय असावे? 12:1. ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो? चिकन आम्लासारखा. सेंद्रिय पदार्थाचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थ कोणत्या सूत्राने काढतात? सेंद्रिय कार्बन गुणिले 1.724. उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कोणता असतो? तांबडा. शीतकटिबंधातील कोरड्या जमिनींना कोणती रंगछटा प्राप्त होते? पिवळसर बदामी. चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण किती टक्के असते? 40 ते 50. जमिनीत असणाऱ्या प्रत्यक्ष कणांच्या घनतेला जमिनीची कोणती घनता असे म्हणतात? खरी घनता. स्थूलमानाने मातीची घनता किती ग्रॅम घन सेंटीमीटर धरली जाते? 2.65. शेत व जमिनीचे फूल व पोत टिकवण्यासाठी जमिनीचा सामू किती असावा? 6.8. सर्व पिके चांगली वाढण्यासाठी जमिनीची विद्युत वाहकता किती डेसिसायमन प्रति मीटर असावी? 2 पेक्षा कमी. मातीच्या कणांनी शोषलेल्या पाण्यास काय म्हणतात? कणाकणांतील पाणी. जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कोणत्या जमिनीत जास्त असतो? वाळू मिश्रित. जमिनीतील कोणते पाणी वनस्पतीला उपलब्ध होते? केशाकर्षणाचे, त्यालाच कॅपिलरी वॉटर असे म्हणतो. क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणत्या रासायनिक पदार्थांचा उपयोग करतात? जिप्सम. जमिनीतील केशाकर्षणाचे पाणी वाढवण्यास कोणते पदार्थ मदत करतात? सेंद्रिय. चिकणमाती ही रेताड मातीपेक्षा किती पट जास्त पाणी शोषून घेते? 5 ते 6. आम्ल जमिनीची निर्मिती कोणत्या पाऊसमानात होते? जास्त. जमिनीची विद्युत वाहकता कोणत्या जमिनीत 4 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते? 54. अवर्षण प्रवण भागात कोणत्या तापमान वाढीमुळे क्षार जमिनीत साठून राहतात? अतिउष्ण. जमिनीची जलधारण शक्ती कोणत्या जमिनीत जास्त असते? चिकणमाती. काळ्या कातळापासून, त्यालाच आपण बेसॉल्ट असं म्हणतो, बनलेल्या मध्यम काळ्या जमिनी महाराष्ट्रात किती टक्के आहेत? 60 ते 65%. इलाइट या खनिजाचे प्रमाण कोणत्या जमिनीत जास्त असते? समुद्रकाठच्या गाळाच्या जमिनी.
तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? काळ्या. जांभ्या खडकाच्या जमिनी कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात? कोल्हापूर. क्षारयुक्त विम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग करतात? प्रेसमेड केक. कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला? बांगर. गरम, उष्ण, दमट हवामान आणि घनदाट जंगल यामुळे कोणत्या जमिनी तयार होतात? पिवळसर, तपकिरी व लाल. जांभ्या खडकाच्या जमिनी व तांबड्या जमिनीत कोणत्या द्रव्याचे प्रमाण जास्त असते? लोह व ॲल्युमिनियम. जांभ्या खडकाच्या व तांबड्या जमिनीत कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त असते? केओलिनाइट. महाराष्ट्रातील कोणत्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे? उथळ, मध्यम आणि भारी काळ्या जमिनीत. क्षारयुक्त विम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणती खते वापरतात? अल्कयुक्त. जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर ते कोणत्या प्रकारची धूप होते? सालकाडी धूप. समपातळीत बांध बंदिस्ती करताना दोन बांधातील अंतर किती असावे? 60 ते 80 मीटर. ढाळीचे बांध घालताना बांधांना 156 मीटरच्या किंवा मीटरमध्ये किती उतार देण्यात येतो? 30 सेंटीमीटर. समपातळीत मशागत उतारास कोणत्या प्रकारे करतात? आडवी. वाहत्या पाण्याची गती दुप्पट झाली तर पाण्याबरोबर माती वाहून नेण्याची ताकद किती पटीने वाढते? 64. वाऱ्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर असलेल्या गवताच्या बांध्यास किंवा बांधास काय म्हणतात? बायोलॉजिकल बंडिंग.